Hello everyone. So our next topic is methods and modes of communication. आता आपण आधीच्या टॉपिक मध्ये सुद्धा डिस्कस केलंय की वर्बल कम्युनिकेशन, नॉन वर्बल कम्युनिकेशन, ओरल रिटन कम्युनिकेशन. ठीक आहे. वर्बल कम्युनिकेशन मध्ये जनरली ओरल आणि रिटन कम्युनिकेशन असं बायफर्गेशन करतो आपण. नॉन वर्बल कम्युनिकेशन मध्ये बॉडी लँग्वेज आहे, स्पेशल लँग्वेज आहेत, साइन लँग्वेज आहेत, तर त्या कन्सिडर केल्या जातात. त्या आपण वर्बल कम्युनिकेशन बघूया. वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? एनी कम्युनिकेशन दॅट मेक्स यूज ऑफ वर्ड्स, whether written or spoken, can be said to be verbal communication. Or as a Bartle and Martin says, verbal communication is the written or oral use of words to communicate. तर वर्बल कम्युनिकेशन म्हणजे जे रिटन आणि ओरली कम्युनिकेट केलं जातं, तर ते वर्बल कम्युनिकेशन म्हणून आपण कन्सिडर करतो. कारण त्याच्यामध्ये वर्ड्सचा, शब्दांचा वापर होतो. आता त्याच्यामध्ये ओरल कम्युनिकेशन हा पार्ट बघूया आपण. When we communicate with the help of the spoken word, we call it oral communication. म्हणजे आपण जेव्हा बोलतो, संवाद साधतो, डिस्कस करतो, तर ते ओरल कम्युनिकेशन म्हणून आपण कन्सिडर करतो. तर ऍडव्हान्टेजेस काय आहेत कम्युनिकेशनचे? तर पहिलं आहे की ते इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे. त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग किंवा क्लॅरिटी बिटवीन पार्टनर्स जे आहे तर ती इन्क्रीज होते. आपण एकमेकांशी काही गोष्टी डिस्कस करतो, आयडियाज शेअर करतो, नॉलेज शेअर करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इट ऑफर्स इमिजिएट फीडबॅक. आता तुम्हाला जर काही क्वेरी असेल किंवा डाऊट असेल किंवा ऑब्जेक्शन असेल एखाद्या पॉइंटवर, त्याच्यावर तुम्ही लगेच बोलू शकता. त्याच्यानंतर इट सेव्स द टाइम, कॉस्ट अँड एफर्ट. आता ओरल कम्युनिकेशन जे आहे तर ते क्विक रिस्पॉन्ड देत असल्यामुळे, आता रिटन कम्युनिकेशनचा फॉर्मॅट जर बघितला तर आपण ते लेटर फॉर्म करणार, ते पोस्ट करणार, मग ते रिसीव्ह होणार, मग त्याच्यावर ते रिप्लाय देणार. तर ओरल कम्युनिकेशन मध्ये ही स्पीडी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आहे इट ऑल्सो फ्लेक्झिबल टू अलाव चेंजेस इन द डिसिजन. आता एखादा आपण डिस्कशन करत असू, एखाद्या पॉइंटवर असेल, एखाद्या डिसिजन रिगार्डिंग असेल, तर तेव्हा आपल्याला ते डिसिजन चेंज करता येतात. सगळ्यांचे जे सजेशन्स जे आहेत तर ते ऐकून ते डिसिजन्स चेंज करणं सोपं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. त्याच्यानंतर आहे विदाउट इट टीम वर्क अँड ग्रुप डायनामिक्स आर नॉट पॉसिबल. आता कम्युनिकेशन हा खूप बेसिक पार्ट आहे. विदाउट कम्युनिकेटिंग नो वन कॅन सर्व्हाइव्ह. ठीक आहे. तर ओरल कम्युनिकेशन हा ग्रुप बिल्डिंग मध्ये किंवा टीम वर्क मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तरच तुम्ही एकमेकांना सांगू शकता ना की आता तुम्ही काय स्ट्रॅटेजी यूज करताय, तुमचं काम कुठपर्यंत आलंय, तुम्ही तुमचं वर्कचं स्टेटस काय आहे, तुम्ही काय पद्धतीने काम करताय, एक्सेट्रा. त्याच्यानंतर ओरल कम्युनिकेशन इज इफेक्टिव्ह इन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. कारण आपण त्याच्यावर क्विक रिस्पॉन्स देत असतो. मग त्याच्यामुळे डिस्प्युट्स आहेत, कॉन्फ्लिक्ट्स आहेत, तर ते लवकर सॉल्व्ह होतात. आता ओरल कम्युनिकेशनचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? तर पहिलं आहे की हे फॉर्मल नाहीये. ओरल कम्युनिकेशन आपण फॉर्मल कन्सिडर करत नाही जनरली. फॉर्मल कम्युनिकेशन साठी आपल्याला रिटन कम्युनिकेशन प्रेफर करायला लागतं. त्याच्यानंतर दुसरं आहे कन्व्हर्सेशन आर जनरली कॅज्युअल अँड लेस ऑर्गनाइज दॅट फॉर्म्स ऑफ रिटन कम्युनिकेशन. की खूप कॅज्युअल लेवलला गोष्टी बोलल्या जातात. फॉर्मल स्पीच देतो आपण, पण तरी सुद्धा त्याचा फॉर्मॅट ऑन दी स्पॉट सुद्धा चेंज होऊ शकतो. त्याला असे काही
रूल्स किंवा क्रायटेरिया नाहीये, की कुठल्या पद्धतीने ते मांडायला पाहिजे किंवा काय. जो रिटन कम्युनिकेशनमध्ये असतो, जसं की आपण ॲप्लिकेशन लेटर लिहितो. त्याच्यानंतर आहे रेकॉर्डिंग स्पीच ऑन दी स्लाय रेज इथिकल इश्यूज, की एखाद्याचं कम्युनिकेशन आहे किंवा स्पीच जे आहे, तर ते रेकॉर्ड करणं हा इथिकल इश्यू असू शकतो. तुम्ही एखाद्याचा कॉल रेकॉर्ड करणं किंवा एखादा एखाद्या टॉपिकवर जर त्याचे व्ह्यूज मांडत असेल, तर त्या पर्सनच्या कन्सर्न शिवाय जर तुम्ही रेकॉर्डिंग केलं असेल, तर तो सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर हे लीगल रेकॉर्ड, ओरल कम्युनिकेशन लीगल रेकॉर्ड म्हणून ॲक्सेप्ट केलं जात नाही. त्याच्यानंतर ओके. While speech is time saving in brief interactions of day-to-day transactions, lengthier speeches in meeting are time consuming. आता तुम्ही बरेच स्पीचेस किंवा प्रोग्राम्स, इव्हेंट्स ला गेला असाल, अटेंड केले असतील, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येतात, की काही स्पीकर्स जे आपण खूप चांगले आहेत म्हणतो किंवा काही खूप बोरिंग आहेत किंवा काही पर्सन आपल्याला माहीत असतात खूप जास्त बडबड करतात. तर ते खूप लेंदी किंवा खूप वेळ बोललं गेलं तर त्याचा इम्पॅक्ट पण खूप कमी होतो. तुमचा पॉइंट जो आहे तर तो व्यवस्थित पोहोचत नाही. त्याच्यानंतर आहे गाईडलाईन्स फॉर मेकिंग ओरल कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. आता ओरल कम्युनिकेशन इफेक्टिव्ह बनवण्यासाठी काही गाईडलाईन्स दिल्या. तर पहिले आहे क्लिअर प्रोनाउन्सिएशन. जो वर्ड तुम्ही प्रोनाउन्स करताय, तर तो प्रॉपर प्रोनाउन्स केला गेला पाहिजे. कारण प्रोनाउन्सिएशन जर प्रॉपर नसेल, तर त्या एका शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात. ठीक आहे? तर त्याच्यानंतर दुसरं आहे क्लॅरिटी अँड प्रिसिजन. आता कुठलीही गोष्ट विथ क्लॅरिटी आणि प्रिसाईज मॅनरनी मांडायला पाहिजे. म्हणजे समोरचे जे तुमचे ऑडियन्स आहेत, तर त्यांची अंडरस्टँडिंग लेव्हल काय आहे, त्यानुसार व्होकॅब्युलरी जी आहे, तर ती यूज केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर खूप सोपे शब्द वापरले गेले पाहिजेत, की जेणेकरून त्यांना समजतील. त्याच्यानंतर आहे ब्रेव्हिटी. तुम्ही तुमचा मुद्दा जो आहे किंवा तुमचा जो सब्जेक्ट आहे, तर तो किती वेळामध्ये, किती मुद्द्यांमध्ये मांडता. तर हे एक स्किल आहे, ठीक आहे. म्हणजे आपण एकाच पॉइंटवर 10 मिनिटं बोलू शकतो, 10 ते 15 मिनिटं. आणि तोच पॉइंट तुम्ही 2 मिनिटामध्ये सुद्धा विथ एक्झाम्पल मांडू शकता. पण त्याचा इफेक्टिव्हनेस मॅटर करतो. त्याच्यानंतर आहे प्रॉपर टोन. तर टोन जो आहे तर तो इम्पॉर्टंट आहे. तर टोनचं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर एखाद्या फ्युनरलला गेला असाल, तर तिथे जो टोन यूज केला जातो, जे स्पीकर्स टोन यूज करतात, तर तो थोडा कमी असतो, काम असतो. ठीक आहे. तोच टोन पार्टीमध्ये टोस्ट करताना हाय टोन असतो किंवा मोटिवेटिंग स्पीकर्स जे असतात, तर ते हाय टोन यूज करतात. नाहीतर आणि एकाच टोनमध्ये बोललं गेलं नाही पाहिजे. आता हा नेक्स्ट पॉइंटमध्ये येईल करेक्ट पिचमध्ये, की व्हॉईस मॉड्युलेशन जे आहे, तर ते खूप इम्पोर्टंट आहे. तुम्ही एकाच लेंथमध्ये बोलत असाल, तर ते खूप बोरिंग होतं. ऐकणाऱ्याच्या कपॅसिटीवर त्याचा परिणाम होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट रजिस्टर. राईट स्टाईल, राईट व्होकॅब्युलरी जी आहे, तर ती तुमची ॲज पर लिसनर्स किंवा ऑडियन्सनुसार तुम्ही यूज करायला पाहिजे. आता एक्झाम्पल द्यायचं झालं, तर आपण काही टॉपिक्सवर बोलतो किंवा डिस्कस करतो. तर ते टॉपिक्स मांडताना तुमचा ऑडियन्स कोण आहे, तर ते कन्सिडर केलं पाहिजे. समजा मी तुमच्याशी बोलते, तुम्ही ग्रॅज्युएट लेव्हलचे स्टुडंट्स आहात. तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळतात, लिहिता वाचता येतात.
तेच जर मी स्कूल एजच्या लोकांशी बोलत असेन, स्कूल एज स्टुडंटशी बोलत असेन, एक 5वी-6वीची मुलं असतील, तरी त्यांना तेवढी आयडिया नसते. मग त्यांना खूप बेसिक पासून गोष्टी शिकवायला लागतात, सांगायला लागतात. तर तुमचा ऑडियन्स जो आहे तर तो कन्सिडर केला गेला पाहिजे. त्यानुसार त्याची अ, अ, जे आपण बोलणार आहोत, जो आपला सब्जेक्ट आहे, पॉइंट आहे, तर ते डिलिव्हरीची स्टाईल जी आहे, तर ती मॅन्डेटरी आहे सिलेक्ट करणं. नेक्स्ट आहे रिटन कम्युनिकेशन. आता रिटन कम्युनिकेशन आपल्याला माहिती आहे, की आपण जे लेटर्स आहेत, मेमोज आहेत, नोटीस आहेत, तर त्या रिटन कम्युनिकेशन थ्रू किंवा ॲप्लिकेशन सुद्धा रिटन कम्युनिकेशन चा पार्ट आहे, की जे लिहिलं जातं. मोड ऑफ कम्युनिकेशन इज रायटिंग. आता त्याच्यामध्ये काही जर आपण टाइप्स बघायला गेलं तर मेमोज आहेत, मेल आहेत, टेलिग्राम आहेत, ॲडव्हर्टायझिंग आहेत, लीगल, सेमी लीगल नोटिसेस आहेत, हँडबिल्स आहेत, जर्नल आहेत, मॅगझिन्स, बुक्स एक्सेट्रा. आता इम्पॉर्टंट पार्ट एक आहे जो तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचा आहे. ओरल कम्युनिकेशन आणि रिटन कम्युनिकेशनचं डिस्टिंग्विश तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. आता डिस्टिंग्विश आपण क्विकमध्ये बघूया. मघाशी ओरल कम्युनिकेशनचे पॉइंट बघता बरेच पॉइंट्स डिस्कस झालेत. ओरल कम्युनिकेशन आपल्याला रेकॉर्ड ठेवता येत नाही. रिटन कम्युनिकेशनचा रेकॉर्ड ठेवता येतं. एखादं लेटर असेल, मेल असेल, तुम्हाला रेकॉर्डला राहतं. ओरल कम्युनिकेशन तुम्ही रेकॉर्ड करू शकत नाही. त्याच्यानंतर समटाईम्स मिसअंडरस्टूड. ओरल कम्युनिकेशनमध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात. ठीक आहे, की शब्द चुकीचे वापरले गेलेत किंवा चुकीच्या पद्धतीने परसेप्शन केलं गेलंय त्याचं. रिटन कम्युनिकेशनमध्ये त्याची पॉसिबिलिटी जी आहे ती कंपॅरेटिव्हली कमी असते मिसअंडरस्टँडिंगची. त्याच्यानंतर ओरल कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक हा इमिजिएट आहे. रिटन कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक स्लो आहे. ओरल कम्युनिकेशन क्विक प्रोसेस आहे. रिटन कम्युनिकेशन ही स्लो आणि टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. ओरल कम्युनिकेशन आपण इन्फॉर्मल वे म्हणून कन्सिडर करू शकतो, की फ्रेंडली मॅनर मध्ये जेव्हा डिस्कस करायचं असतं तेव्हा आपण ही मेथड यूज करतो. आणि रिटन कम्युनिकेशन जे आहे तर ते फॉर्मल आणि रिजिड आहे. त्याच्यानंतर आहे ओरल कम्युनिकेशन सेमी लिटरेट आणि इलिटरेट वर्कर्ससाठी यूज केलं जातं. आता तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना पण तुम्हाला लक्षात येईल, की गावातली जर कोणी लोकं असतील तर ते विचारतात, की गाडी कुठे जाणार आहे? ठीक आहे. मग ते तुम्ही तोंडी जेव्हा सांगता किंवा टायमिंग काय झालं हे तोंडी सांगता तेव्हा त्यांना कळतं. त्यांना लिहिता वाचता येत नसतं. ठीक आहे. म्हणजे ओरल कम्युनिकेशनचा उपयोग इथे होतो. रिटन कम्युनिकेशनमध्ये लिटरसी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ओरल कम्युनिकेशन कॅज्युअल म्हणून आपण कन्सिडर करतो आणि रिटन कम्युनिकेशन ॲक्युरेट म्हणून ट्रीट केलं जातं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन इज युजुअली पर्सन टू पर्सन एक्सेप्ट when loudspeakers are used to address large gatherings. म्हणजे जनरली आपण ओरल कम्युनिकेशन पर्सन टू पर्सन करतो, पण मोठे गॅदरिंग्स जर काही असतील तर तेव्हा आपण लाऊडस्पीकर वगैरे यूज करून ॲड्रेस करू शकतो. तेच रिटन कम्युनिकेशनच्या बाबतीत काय आहे तर ते ॲट अ टाइम नंबर ऑफ पर्सनला सेंड केले जाऊ शकतात किंवा त्याच्या कॉपीज आहेत तर त्या सेंड केल्या जाऊ शकतात, प्रिंट केल्या जाऊ शकतात. मेल्स असतील, प्रिंटिंग आहे, त्याच्यानंतर फॅक्सेस आहेत. त्याच्यानंतर ब्रीफ मेसेजेस और ऑर्डर्स ज्या आहेत तर त्या ओरल कम्युनिकेशन थ्रू दिल्या जातात. आणि रिटन कम्युनिकेशनमध्ये
आपण बघायला गेलो तर लीगल डॉक्युमेंट्स किंवा फायनान्शियल नेचरचं जर काही असेल, म्हणजे पावत्या आहेत, तर त्या रिटर्न कम्युनिकेशन थ्रूच एक्सेप्ट करायला लागतात, कारण ॲज अ प्रूफ आपल्याला त्या यूज कराव्या लागतात. त्याच्यानंतर अजून बॉन्ड्स आहेत किंवा ॲग्रीमेंट जे आहेत, तर ते रिटर्न आपण ॲग्री करतो, साइन करतो. त्याच्यानंतर आहे ओरल कम्युनिकेशनमध्ये पिन पॉइंट रिस्पॉन्सिबिलिटी करणं पॉसिबल नसतं. रिटर्न कम्युनिकेशनमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी पिन पॉइंट करणं किंवा फिक्स करणं पॉसिबल आहे, कारण तिथे तो पर्सन अकाउंटेबल होतो. ती रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी. त्याच्यानंतर आहे ओरल कम्युनिकेशन मोर लाईकली टू चेंज अँड रिटन कम्युनिकेशन लेस सब्जेक्ट टू चेंज. देन ओरल कम्युनिकेशन कॅन नॉट रिटेन ओरल मेसेज फॉर अ लॉंग टाइम, की ओरली कम्युनिकेट केलेलं आहे तर ते खूप जास्त वेळापर्यंत राहत नाही. आणि रिटर्न कम्युनिकेशन जे आहे तर ते प्रिझर्व्ह केलं जाऊ शकतं किंवा तो डाटा सेव्ह केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे ओरल कम्युनिकेशन जे आहे तर त्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियल किंवा सिक्रेट इन्फॉर्मेशन शेअर करणं पॉसिबल होतं. म्हणजे आपण कोड वर्डमध्ये बोलू शकतो किंवा पटकन एखाद्याला एखादी गोष्ट सांगू शकतो. तेच रिटन कम्युनिकेशनमध्ये सिक्रेसी मेंटेन करणं अवघड आहे. जर समजा तुम्ही एखादा कोड किंवा एखादा मेसेज एखाद्याला लिहून ठेवला असेल, तुमचं एखादं सिक्रेट, तर तो तिसरा पर्सन सुद्धा वाचू शकतो. त्याच्यानंतर आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये जिथे वर्ड्सचा यूज केला जात नाही, म्हणजे ओरली किंवा रिटन कम्युनिकेशन जे आहे, तर ही मेथड इथे यूज केली जात नाही. इथे साइन आहे, लँग्वेज आहे, बोर्ड आहेत, तर हे यूज केले जातात. ह्याच्यातला पहिला पार्ट जो आहे, तर तो आहे बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजमध्ये आपण काय काय बघतो? फॅशियल एक्सप्रेशन्स. फेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही चेहऱ्यावरून ठरवता, की समोरचा पर्सन अग्रेसिव्ह आहे, बोल्ड झालाय, डिस्ट्रॅक्टेड आहे, हर्ट आहे, हॅपी आहे, किंवा अजून काय एखाद्या पर्सन बॅड फेजमध्ये असेल एक्सेट्रा. तर हे आपल्याला फॅशियल एक्सप्रेशन वरून कळतं. कम्युनिकेशनमध्ये फेस किंवा फॅशियल एक्सप्रेशन हा खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता ह्याचे जर एक्झाम्पल घ्यायचे झाले तर तुम्ही काही कार्टून्स बघता किंवा चार्ली चॅपलिन सारखे जे मूव्हीज किंवा सीरीज होती, तर त्याचे फक्त फॅशियल एक्सप्रेशन वरून तुम्हाला कळतं. ठीक आहे, त्याच्यात कुठेही त्याचा एकही डायलॉग नाहीये. तरी सुद्धा त्याच्या ऍक्टिंग मधून तो ते फिलिंग्स जे आहेत, जोक जो आहे तर तो क्रॅक करत असतो. आता ते त्याचं गेस्चर आणि पोस्चर मध्ये सुद्धा येईल. आय कॉन्टॅक्ट. आता आय कॉन्टॅक्ट जो आहे तर तो आपण बॉडी लँग्वेज मध्ये कन्सिडर करतो फेशियल अपार्ट फ्रॉम फेशियल एक्सप्रेशन. कारण जेव्हा एखादा पर्सन आय कॉन्टॅक्ट करत नाही, तेव्हा तो तुमच्याशी खोटं बोलत असतो. हे एक जनरल परसेप्शन आहे. ठीक आहे, म्हणजे आय कॉन्टॅक्ट सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे गेस्चर्स. गेस्चर्स मध्ये मगाशी जसं म्हटलं होतं चार्ली चॅपलिन आहे किंवा मिस्टर बीन आहे, तर ते त्यांच्या गेस्चर्स मधून तो विनोद तयार करत असतात. त्याच्यानंतर आपण पण जनरली आपलं गेस्चर जे असतं, की आपण हँड वेव्ह करतो. हाय करण्यासाठी पण वेव्ह करतो आणि बाय करण्यासाठी पण वेव्ह करतो. पण अ, त्याचा जो स्पीड असतो, म्हणजे हाय करताना पण स्लोली हँड
वेव्ह करतो, की आपण हाय करतोय, ग्रीट करतोय त्या पर्सनला. आणि बाय करताना आपण त्याची स्पीड जी आहे, मोशन जो आहे, तर ती फास्ट असते. म्हणजे तुम्ही गुड बाय करताय. त्याच्यानंतर आपण हातानेच एखादी गोष्ट रिफ्यूज करतो किंवा मला नकोय म्हणून सांगतो. किंवा माहीत नसेल तर खांदे उडवून सांगतो. ठीक आहे. तर हे सुद्धा गेस्चर आहे. त्याच्यानंतर सायलेन्स. येस. सायलेन्स इज मोर इलोक्वंट दॅन वर्ड्स. शांतता ही शब्दांपेक्षा जास्त बोलते, असा या शब्दाचा फ्रेजचा अर्थ आहे. कारण आपण जे पॉजेस घेतो किंवा जे फुल स्टॉप किंवा एक्सक्लेमेटरी मार्कसाठी जे आपण थांबतो, एखादं शब्द मांडताना, बोलताना, तर त्याला सुद्धा सायलेन्समध्येच कन्सिडर केलंय. त्याच्यानंतर बऱ्याचदा म्हणजे तुम्ही ऑब्झर्व्ह कराल तर लक्षात येईल, की कधी-कधी तुम्हाला बोलायला शब्दांची गरजच नसते, की तुमचा एखादा खूप जवळचा मित्र किंवा मैत्रीण असते आणि तुम्ही फक्त एकत्र टाईम स्पेंड करत असता किंवा मधला असा वेळ असतो, की तुम्ही थोडा वेळ काहीच बोलत नाही. ठीक आहे. म्हणजे सायलेन्स जो आहे तर तो सुद्धा कम्युनिकेशनमध्ये रोल प्ले करतो. त्याच्यानंतर आहे पोश्चर. पोश्चर म्हणजे तुम्ही कसे उभे राहता. ठीक आहे. म्हणजे तुमचा ऑडियन्स जर तुमच्या समोर असेल, तर तुम्ही तुमच्या ऑडियन्सकडे फेस करून उभं राहिलं पाहिजे. स्ट्रेट. तुम्ही तिरके उभे राहाल का? किंवा पाठमोरे उभे राहाल का? तर नाही. तुमच्या पोश्चरवरून कळतं, की तुम्ही किती एनर्जाइज आहात. पोश्चरमध्ये तुमचे शोल्डर्स जे आहेत, तुमचे हँड मूव्हमेंट्स जे आहेत, तर त्या सुद्धा बऱ्यापैकी कन्सिडर केल्या जातात. तुमचे शोल्डर्स डाउन असतील, तर तुम्ही लेस कॉन्फिडंट आहात. जर प्रॉपर शोल्डर्स असतील, म्हणजे किंवा तुम्ही फुल्ली कॉन्फिडंट आहात, तर ते तुमच्या पोश्चरवरून रिफ्लेक्ट होतं. नेक्स्ट पॉइंट आहे टच. आता टच हा कम्युनिकेशनचा क्रायटेरिया कसा आहे, तर बऱ्याचदा तुम्ही मूव्हीमध्ये बघत असाल किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघत असाल. अ, तुम्ही फ्रेंडली पॅट किंवा सजेस्टिव्ह नज जे आहे किंवा अनॉइड ब्रशिंग असाइड किंवा अटेंडिंग गेटिंग अ टॅप ऑन शोल्डर ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या मेसेज कन्वे करतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रेंड्समध्ये एकमेकांना एखादं टॅप करता, शोल्डरवर असेल किंवा बॅकवर असेल किंवा तुम्ही लेक्चरमध्ये आहात आणि तुमच्या शेजारच्याचं लक्ष नाहीये आणि समोरचा लेक्चरर जो आहे त्याच्या लक्षात आलाय आणि तो आता ह्या पर्सनला पनिशमेंट करणार आहे, तर तुम्ही लगेच एल्बो मारता त्या पर्सनला आणि ते सजेस्टिव्ह काय असतं, की समोर लक्ष दे. तुझ्याकडे बघितलं जातंय. ठीक आहे. तर हे टच सेन्सेशन आहे. टचमधून लव्ह आहे, अँगर आहे. त्याच्यानंतर सिम्पथी आहे, एम्पॅथी आहे. तर ह्यासारखे इमोशन्स जे आहेत, तर ते पास ऑन केले जातात. त्याच्यानंतर आहे ड्रेस अँड ग्रूमिंग. ड्रेस अँड ग्रूमिंग सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. जसं की आता आपण प्रोफेशनल कोर्सला आहोत, तर आपला ड्रेस कोड बाकीच्या कॉलेजेस सारखा किंवा बाकीच्या कोर्सेस सारखा नाहीये. BA, BComच्या लोकांसारखा ड्रेस कोड नाहीये. BMSच्या लोकांचा ड्रेस कोड काय असतो, की त्यांना तुम्हाला प्रॉपर ब्लेझर, टाय, शूज आहेत. तर ते म्हणजे प्रोफेशनल लूक तुम्हाला यायला हवा असा ड्रेस कोड, अटायर, ग्रूमिंग तुमचं असतं.
आता तेच जर आपण जनरल क्रायटेरियामध्ये बघायला गेलो, तर पार्टीला जाताना तुम्ही अगदी साडी किंवा असे एकदम फॉर्मल लूकमध्ये जाता का? तर नाही. पार्टीला जाताना इन्फॉर्मल लूकमध्ये जाता. आता पार्टी कसली आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं अर्थात. पण आपण फ्रेंड्सची पार्टी कन्सिडर करूया. त्याच्यानंतर दुसरं आहे, की कॉलेजमध्ये येताना युनिफॉर्म घातलात तुम्ही, की कोणाला सांगायला लागत नाही, की कॉलेजमध्ये चाललाय. ड्रेस कोड चढवलाय म्हणजे कॉलेजला चाललाय. ठीक आहे. वेडिंगला जाणार असाल तर तुमचा अटायर तसा असतो. कुठे धार्मिक स्थळी किंवा तशा इव्हेंटला जाणार असाल तर तुमचा ड्रेस कोड जो आहे तर तो कल्चरल ड्रेस कोड असतो. इथनिक असतो. त्याच्यानंतर आहे कलर. आता कलर कसा मॅटर करतो? तर कलर जे आहे तर ते रिप्रेझेंट करतं, की व्हॉट यू वांट टू से. लाइक आपण जर एखाद्या गोष्टीला विरोध करत असू, तर ती लोकं काळे झेंडे असतील किंवा काळ्या रिबीन लावून येतात. म्हणजे काय, की आम्ही डिसॲग्री करतो. तुम्ही जो डिसिजन घेतलाय किंवा तुम्ही ज्या गोष्टी करताय, त्याला डिसॲग्री करतो. किंवा बेस्ट एक्झाम्पल अजून एक आहे, की ट्रॅफिक लाईट्स, की ग्रीन सिग्नल लागला, की तुम्ही पुढे जाऊ शकता. रेड सिग्नल म्हणजे तुम्ही स्टॉप व्हायचं तिथेच. म्हणजे बाकीच्या गाड्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटरमधला रेड बल्ब काय डिनोट करतो? तर ऑपरेशन अजून चालू आहे किंवा ऑक्युपाईड आहे ऑपरेशन रूम. त्याच्यानंतर वर्कर्स जेव्हा स्ट्राईकवर जातात तेव्हा सुद्धा ते रेड फ्लॅग दाखवतात. त्याच्यानंतर व्हाईट फ्लॅग हा वर्ल्ड वाईड कॉम्प्रोमाइजचं, कामनेसचं साईन आहे, की की डिस्कस करून गोष्टी सॉल्व्ह करायच्यात आता. कॉम्प्रोमाईज करायचंय एका लेव्हलला येऊन. मग ते अगदी वॉरमध्ये का असेना. आता इथे कलर्सचे तुम्हाला कलर्स जे आहेत तर ते एफ-एच-एसमध्ये शिकवलं जाईल, की कलर्सचा मीनिंग काय आहे. पण इथे सुद्धा तुम्हाला चार्टमध्ये दिलेलं आहे. सिक्स थिंकिंग हॅट्समध्ये नक्की ऐकायला मिळेल तुम्हाला. इथे आपण इन डिटेल नाही बघत आहोत. तर कलर्सचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मीनिंग जो आहे तर तो बघितलाय. तर ते तुमचं बाय चॉईस पण तुम्ही जेव्हा जाता, की मला रेड कलर आवडतो, येलो कलर आवडतो. तर त्याच्यातून तुमचा ॲटिट्यूड, तुमचे इमोशन्स कसे आहेत, तर ते तुम्ही रिप्रेझेंट करत असता. त्याच्यानंतर अप्रोप्रिएट बॉडी लँग्वेज ड्युरिंग अॅन इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूला बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे? तर पहिलं आहे प्लेझंट एक्सप्रेशन असायला पाहिजे. उगाचच स्टुपिड स्माईल देत बसायचं नाही किंवा उगाचच कोणीतरी गेल्यासारखं पण तिथे चेहरा पाडून बसायचं नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे कॅन्डिडेट शुड आस्क फॉर परमिशन टू सीट. तिथे खुर्च्या मांडलेल्या असतात. तरी जाऊन तिथे डायरेक्ट बसायचं नाही. काहीतरी मॅनर्स असायला पाहिजे. ते दाखवायला लागतात तिथे. तर विचारायचं की बसू का म्हणून. त्याच्यानंतर आहे की कॉन्फिडेंटली आत चालत जायचं त्या इंटरव्ह्यू रूममध्ये. त्याच्यानंतर तिथे जाऊन परमिशन घेतल्यानंतर त्या खुर्चीमध्ये रिलॅक्स बसायचं. पण म्हणून अगदी मागे त्या खुर्चीला रेलून बसलंय बिनधास्त असं पण नाही. कारण तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे खूप म्हणजे लाँग लास्टिंग इम्प्रेशन असतं. त्याच्यानंतर हँडशेक केला असेल तर तो फर्म हँडशेक करायचा. अ, त्याच्यानंतर आय कॉन्टॅक्ट जो आहे तर तो मेंटेन करायला लागतो इंटरव्ह्यूअरशी. त्याच्यानंतर तुमचा अ, आवाज आहे म्हणजे तुम्ही जेव्हा आन्सर देत असता, तर ते क्लिअर आणि नॅचरल व्हॉईसमध्ये द्यायचं. की म्हणजे उगाचच अ, हळू आवाजात बोलायला जाल, की समोरच्याला ऐकायलाच जाणार नाही. म्हणजे अति पोलाइटनेस दाखवायला गेलात तर. त्याच्यानंतर आहे बॉडी लँग्वेज ड्युरिंग प्रेझेंटेशन अँड मीटिंग्स.
आता प्रेझेंटेशन आणि मीटिंगमध्ये बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे? तर आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचा, की मीटिंगमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा पॉइंट मांडत असताना तुम्ही मीटिंगमध्ये असलेल्या सगळ्या लोकांशी आय कॉन्टॅक्ट केला गेला पाहिजे किंवा प्रेझेंटेशन देताना तुमच्या ऑडियन्सशी सगळ्यांशी आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. कोणा एकाकडेच बघताय किंवा दुसरीकडेच कुठेतरी बघताय आणि सांगताय असं होता कामा नये. त्याच्यानंतर मेक प्रॉपर यूज ऑफ फेशियल एक्सप्रेशन्स. देन टेक अ पॉज, सायलेन्स इफ इसेन्शियल. आता पॉज कशाला, की कंटिन्यूअस बोलत गेलात तर अ, ते खूप लेंदी होईल, बोर होईल आणि नॉनस्टॉप बोलल्यामुळे तुमची एनर्जी पण वेस्ट होईल आणि समोरच्याला पॉइंट पण कळणार नाहीत. त्याच्यानंतर आहे मॉड्युलेट्स व्हॉईस. व्हॉईस मॉड्युलेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर स्टँड बिफोर द ऑडियन्स इज इन रिलॅक्स बट इरेक्ट ॲथलेटिक पोश्चर. म्हणजे ऑडियन्स समोर उभे राहा. एक डिस्टन्स मेंटेन करून उभं राहावं लागतं ऑडियन्स समोर. पण म्हणून कसेही उभे राहाल आणि अ, अ, वेडेवाकडे किंवा एक पाय दुमडलाय आणि भिंतीला टेकून उभं राहिलंय किंवा अ, समोरच्या डायसवर तिरकं उभं राहिलंय. त्याच्यानंतर आहे डज नॉट यूज चेअर्स व्हाईल यू आर रिप्रेझेंटिंग. त्याच्यानंतर स्टँड्स इन स्टेबल पोझिशन. कोणाला हात हलवायची, पाय हलवायची सवय असते, पाय टॅप करायची. तर असं केलं तर तुमचे ऑडियन्स जे आहेत तर ते डिस्ट्रॅक्ट होतील, की तुम्ही काय सांगताय त्याच्यापासून. त्यामुळे तुम्हाला स्टेबल उभं राहून तुमचे पॉइंट्स मांडावे लागतील. नेक्स्ट आहे स्पॅशल लँग्वेज. स्पॅशल लँग्वेजमध्ये प्रायव्हेट स्पेस आपण डिस्कस करायला गेलो तर तुम्ही खूप लोनली फील करता किंवा बॅड फेजमधून जात असता. तर तुम्ही सांगता, की मला माझी स्पेस हवी आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, की ही तुमची प्रायव्हेट स्पेस आहे. तुम्हाला तुमच्या रूममध्ये असेल किंवा तुम्हाला एकटं राहण्याची गरज असते. ठीक आहे. किंवा तुम्ही तुमचं लाईफ जे आहे तर ते एका सर्कमस्टन्सेसमध्ये डिफाईन करता, की ह्या पद्धतीने तुम्ही जगत असता. हे तुमचे रूल्स आहेत. ठीक आहे. ही झाली प्रायव्हेट स्पेस. त्याच्यानंतर पर्सनल स्पेस. पर्सनल स्पेसमध्ये आपण तुमच्या फॅमिलीला कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. की किंवा तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी. मग ती तुमची रूम डेकोरेट कशी करायची आहे किंवा तुम्ही कशा गोष्टी प्रेझेंट करणार आहात, एक्सेट्रा. त्याच्यानंतर सोशल स्पेसमध्ये तुमची फॅमिली आहे किंवा आजूबाजूला राहणारी लोकं जी आहेत, तर ती येतात, की आपण तुमचं राहणीमान जे आहे किंवा अ, राहण्याची पद्धत आहे, खाण्यापिण्याच्या पद्धती ज्या आहेत, तर त्या सेम असतात किंवा त्या एक रूलमध्ये असतात. म्हणजे प्रत्येक घराचे काही रूल्स असतात, की समजा कोणाच्या घरामध्ये 8 वाजेपर्यंत सगळ्यांनी घरी यायचं आणि सगळ्यांनी एकत्रच जेवायला बसायचं रात्री, हा रूल असेल किंवा बाहेरचं काहीच घरी आणायचं नाही. म्हणजे अ, बाहेरचं फूड खात नसतील घरी, एक्सेट्रा. ही सोशल स्पेस झाली. त्याच्यानंतर पब्लिक स्पेस जर आपण बघायला गेलो, तर पब्लिक स्पेसमध्ये आपण कन्सिडर करू शकतो, की अ, आपण 4 चौघात गेल्यानंतर काही मॅनर्स फॉलो करतो. ठीक आहे. म्हणजे घरी तुम्ही खुर्चीत अगदी पाय उलटा टाकून बसत असाल. पण 4 चौघात गेल्यानंतर, एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर, त्या टेबलवर पाय ठेवून बसाल का? तर नाही. ठीक आहे. तर ही सोशल स्पेस आहे. सोसायटीचे काही रूल्स जे आहेत, तर ते आपण फॉलो करत असतो. इनडायरेक्टली ते कम्युनिकेट करावं लागत नाही, की असा वाग, असा राहा.
ते आपण शिकतो. हे सगळे गोष्टी ज्या आहेत तर ते आपोआप अडॉप्ट करतो, बिल्ड होत जातात. नेक्स्ट आहे फिक्स्ड अँड फ्लेक्सिबल स्पेस. फिक्स्ड अँड फ्लेक्सिबल स्पेसमध्ये बेस्ट एक्झाम्पल येईल की कल्चर वाईज किंवा नेशन वाईज डिफरन्सेस आहेत. प्रत्येक कंट्रीमध्ये आहेत किंवा जॉग्राफिकली पण, की आपल्या इथे लेडीजना आपण जेव्हा भेटतो, कुठलाही म्हणजे एखादा जेंटलमन लेडीला भेटतो, तर तेव्हा आपण नमस्कार वगैरे करतो. ठीक आहे. पण फार तर शेक हँड केला जाईल. पण आपण डायरेक्ट हग करत नाही. तेच युरोपियन कंट्रीमध्ये बघितलं, तर तिथे ग्रीट करण्यासाठी हग केलं जातं किंवा अ, हातावर किस केलं जातं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्या फिक्स किंवा फ्लेक्सिबल स्पेसेस आहेत, की इथे त्या फिक्स आहेत. त्या कंट्रीमध्ये त्या फिक्स आहेत. पण इथला माणूस तिथे जातो किंवा तिथला माणूस इथे येतो, तेव्हा त्याला ह्या गोष्टी फॉलो करायला लागतात. म्हणजे ह्या फ्लेक्सिबल आहेत. त्याच्यानंतर आहे साइन लँग्वेज. साइन लँग्वेजमध्ये आपल्याला आता जनरल काही बोर्ड्स असतील. नो पार्किंगचा असतो, डोंट स्मोकचा असतो, स्टॉप हे सिम्बॉल आहे किंवा जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी प्लस, मायनस, लेस दॅन, इक्वल टू हे साइन कुठेही बदलत नाही. त्याच्यानंतर ग्राफ, मॅप्स, चार्ट्स अँड पिक्चोग्राम्स आहेत. तर ते जर बघायला गेलं तर आता ग्राफ आपण जर कन्सिडर केले तर महाराष्ट्रातल्या नद्या असतील, रिव्हर्स, तर त्याचा ग्राफ वेगळा असतो. ठीक आहे. म्हणजे तुमच्यासमोर ग्राफ आला की तुम्हाला कळतं की हा रिव्हरचा आहे, हा रेल रोडचा ग्राफ आहे किंवा हा रोडचा ग्राफ आहे. एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला ग्राफ बघून कळतं की ह्याच्यात कसली इन्फॉर्मेशन दिली आहे. तर त्याच्यानंतर सॉरी, मॅप बघून कळतं की ह्याच्यात कसली इन्फॉर्मेशन दिली आहे. ग्राफ बघितली तर ग्राफमध्ये आपण प्रोडक्शन रेज अँड फॉल असेल, प्राइस इंडेक्स आहे. तर ह्या गोष्टी आपण बघतो. त्याच्यानंतर चार्टमध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेले असतात, की मागच्या वर्षी किती होतं किंवा ह्या महिन्यातला चार्ट काय आहे. अ, ह्या आठवड्यात किती सेल आउट झालाय, एक्सेट्रा. तर ग्राफ, लाईन ग्राफ आणि बार ग्राफ. आता हे तुम्हाला माहितीच आहे, की लाईन ग्राफ आपण जस्ट लाईन ड्रॉ करत असतो ग्राफवर, ठीक आहे. आणि बार ग्राफ आपण बारने शो करतो. जे काही आपल्याला फॉर्मॅट जो दाखवायचा आहे तो. त्याच्यानंतर पाय चार्ट पण असतो, की जो आपण सर्कलमध्ये दाखवतो. हा इथे पाय चार्ट. मॅप, इंडिया, बांगलादेश मॅप दाखवला इथे. त्याच्यानंतर आहे पोस्टर्स. पोस्टर्स मधून तुम्हाला काय दिसतं किंवा काय कळतं? तर अनेक मूव्हीज आहेत किंवा वेब सीरीज असतील, सीरियल असतील, तर ते पोस्टर्स लावतात किंवा एखाद्या प्रॉडक्टचे पोस्टर्स, होर्डिंग्स वगैरे लावले जातात. तर पोस्टरवरून एक आयडिया येते, की कशाच्या रिलेटेड ते पोस्टर आहे किंवा ते पोस्टर काय कारणासाठी लावलेलं असेल. ते अटेन्शन सीक केलं जातं पोस्टर थ्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर टिप्स बघूया काही. इफेक्टिव्ह अँड फॉर इफेक्टिव्हनेस ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. पहिला आहे साइन लँग्वेज साठी टिप्स आहेत, की यूज अप्रोप्रिएट व्हिज्युअल साइन्स. आता रोडवर जर साइन बोर्ड्स असतील तर ते दिसायला तर पाहिजेत. अगदी हाय म्हणजे खूप हाईटला लावले असतील
किंवा अगदीच माइलस्टोन जो आहे तर तो खूप छोटा असेल तर ते विजिबल असतील का तर नसतील. म्हणजे व्हिज्युअल होतील असे साईन्स लावायला पाहिजेत. त्याच्यानंतर आहे यूज अप्रोप्रिएट व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन्स फॉर स्पेसिफिक पर्पज. आता जे तुम्ही रिप्रेझेंट करताय तर त्याचा पर्पज काय आहे तर त्याच्यानुसार ते सायन्स यूज केले गेले पाहिजेत. आता चार्ट आहेत किंवा पाय डायग्राम आहेत, मॅप आहेत. तर ते त्या ठिकाणी यूज केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर यूज फोटोग्राफ्स अँड कलर इफेक्ट्स. आता साईनमध्ये पण आपण स्माइली जो बघतो, ठीक आहे. WhatsApp जर चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल, की त्याच्यामध्ये आपण स्माईलचं जे अ, अ, काय बोलता येईल? इमोजी, स्माईलचं इमोजी जे बघतो आपण, तर ते सगळे येलोमध्ये आहेत किंवा स्माइलीचा बॉल जरी पर्चेस केला, तरी तो येलो कलरमध्ये मिळतो तुम्हाला. ठीक आहे. तेच अँगरचं इमोजी बघायला गेलात, तर तो रेड कलरमध्ये आहे. म्हणजे त्याला कलरचा इफेक्ट सुद्धा मॅटर करतो, की तुम्ही काय रिप्रेझेंट करताय किंवा काय बोलताय. त्याच्यानंतर आहे द लँग्वेज ऑफ सायन्स. त्याच्यामध्ये ऑडिओ लँग्वेज जी आहे तर त्याच्यामध्ये वॉर्निंग किंवा अलार्म जे आहेत, तर ते आपण जनरली यूज करतो, की आता वॉर्निंगमध्ये फायर अलार्म आहे किंवा आपल्याकडे फ्लड साठी पण वॉर्निंगसाठी अलार्म किंवा ते भोंगे जे आहेत तर ते दिले जातात किंवा प्रत्येक नगरपालिका जी आहे तर स्पेसिफिक टाईममध्ये अ, अ, हे आपल्या इथे भोंगा वाजतो दुपारी 11 वाजता. ठीक आहे. त्याच्यानंतर इव्हन आपल्या कॉलेजचा पण किंवा तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा वॉर्निंग बेल असते, की लेक्चर संपलंय किंवा हा लंच पिरियड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डू नॉट यूज देम इन रिस्ट्रिक्टेड झोन्स इन ऑर्डर टू प्रिव्हेंट नॉईज पोल्युशन. की रिस्ट्रिक्टेड झोनमध्ये नॉईज पोल्युशन झालं नाही पाहिजे आणि नॉईज पोल्युशन होऊ नये म्हणून वॉर्निंग न देता पण काम केलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर आहे बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजमध्ये तुमचे गेस्चर जे आहेत, तर ते तुमच्या व्हर्बल कम्युनिकेशनशी मॅच केले गेले पाहिजेत. गेस्चर जेन्युइन असायला पाहिजेत. ते फेक असता कामा नयेत. स्माईल असेल किंवा हँडशेक जेव्हा करता तेव्हा फॉर्मली केला गेला पाहिजे. आय कॉन्टॅक्ट मेंटेन केला गेला पाहिजे तुमच्या ऑडियन्सशी. त्याच्यानंतर तुमचं पोश्चर जे आहेत, तर ते रॉंग सिग्नल देता कामा नये, की तुम्ही समोरचा एखाद्या टॉपिकवर काहीतरी खूप इम्पोर्टंट सांगतोय किंवा तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी दिली जातीये आणि तुम्ही जांभया देताय किंवा शोल्डर डाउन करून बसलायत, डोक्याला हात लावून बसलायत. ठीक आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्ट कन्व्हेन्शन्स ऑफ स्पेस, की एखादा म्हणजे जनरली तुमचं लेडी कलीग जरी असेल, तरी तुम्ही शेजारी चेअर्स घेऊन जेव्हा बसता, तेव्हा सुद्धा एक डिस्टन्स मेंटेन करावा लागतो किंवा लेडीजशी बोलताना सुद्धा एक फूट अंतर मेंटेन करून मग त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर डू नॉट टच अनलेस इट इज फॉर हँडशेक. आता अननेसेसरी टच करायची काही जणांना सवय असते, की उगाचच सतत टाळ्या मागितल्या जातात किंवा शोल्डरला टॅप केलं जातं. तर ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. पर्सनची पर्सनल म्हणजे इतर लोकांची पर्सनल स्पेस जी आहे, तर त्याचा रिस्पेक्ट केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर ऑल्वेज रिस्पेक्ट कल्चरल डिफरन्सेस यू यूज बॉडी लँग्वेज. आता
कल्चरल डिफरन्सेस आहेत खूप जास्त. तर त्याच्यामुळे बॉडी लँग्वेज यूज करताना त्या गोष्टी लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा गल्फ कंट्रीमध्ये गेलात, तर काही गोष्टींचे अर्थ खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे तुमचं योचं साइन असेल, थम्स अप असेल किंवा ओकेसाठी आपण अ, जे साइन यूज करतो, हे साइन्स जे आहेत, तर तिथल्या कल्चरल डिफरन्सेसमुळे त्याचे मीनिंग्स खूप वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर मॅच बॉडी लँग्वेज विथ अप्रोप्रिएट व्हर्बल एक्सप्रेशन. म्हणजे तुम्ही बोलता एक आणि करता एक. म्हणजे एखादा पर्सन जर अ, अ, अहिंसेबद्दल सांगत असेल आणि समोरच्या पर्सनला टपली मारत असेल, तर तो जे बोलतोय आणि वागतोय म्हणजे त्याची जी बॉडी लँग्वेज आहे, तर ह्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. तर तो असता कामा नये. त्याच्यानंतर लँग्वेज ऑफ स्पेस अँड टाईम. स्पेस आणि टाईम सॉरी be aware of conventions which govern the use of space and time. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचा रिस्पेक्ट किंवा ते कॉन्शियसनेस तुम्हाला असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला बोलायला किती वेळ दिलाय, तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचे पॉइंट्स जे आहेत, तर ते मांडले पाहिजेत. त्याच्यानंतर डू नॉट रिड्यूस दी स्पेस बिटवीन यू अँड लिसनर, की लिसनरच्या खूप जास्त क्लोज जायचं नाही. पर्सनल स्पेसचा रिस्पेक्ट करायचा. प्रायव्हेट स्पेसमध्ये जायचं नाही कुणाच्याही. त्याच्यानंतर बी डाउटली शुअर फॉर यू ओके सॉरी अ टच, अ pat or landing on the chair may be mistaken for a bad manners. आता एखाद्या पर्सनला न विचारता त्याच्या केबिनमध्ये जाणं आणि चेअरवर बसणं किंवा जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा न विचारता चेअरवर बसणं म्हणजे बॅड मॅनर्स कन्सिडर केले जातात. किंवा उगाचच एखाद्या पर्सनला म्हणजे हस अ, आपण कम्युनिकेट करता करता बऱ्याच जणांना ह्या सवयी असतात, की सतत दुसऱ्याला टॅग करायचं किंवा अ, टाळ्या मागायच्या. तर ह्या बॅड मॅनर्स चं लक्षण आहे. त्याच्यानंतर मेक युअर इंटरॅक्शन फ्री अँड फ्रँक, की तुम्ही फ्रीली आणि फ्रँकली बोलायला पाहिजे, पण तरी सुद्धा पोलाईट मॅनरमध्ये. अर्थात त्याच्यानंतर राइट ऑडियन्स एनालिसिस करायला पाहिजे, कारण तुमचा ऑडियन्स काय आहे, म्हणजे नो युअर ऑडियन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि मग तुम्हाला तुमचे पॉइंट्स जे आहेत तर ते मांडायला हवेत. त्याच्यानंतर रिस्पेक्ट स्पॅशल लेआउट्स इन ऑफिसेस. And then respond to color symbols by matching your action to the meaning conveyed by colors. की कलर फुल सिम्बॉल्स जेव्हा यूज करत असता किंवा एखादी गोष्ट त्या रिगार्डिंग सांगत असता, मांडत असता, तर तेव्हा प्रॉपर यूज केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर चूज मीडिया अकॉर्डिंग टू दी कन्स्ट्रेंट्स अँड नीड्स ऑफ टाइम. कुठलं मीडियम यूज करता ते पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे रिस्पेक्ट द टाइम ऑफ अदर बाय अव्हॉइडिंग ॲग्रेशन इनटू इट. बाकीच्यांचा वेळ वाया गेला नाही पाहिजे. तुम्हाला जो वेळ दिलाय त्या वेळेत लेक्चर स्टार्ट झालं पाहिजे. एखादा इव्हेंट असतो, तर आपल्याकडे 10चा टायमिंग दिलेलं असतं इव्हेंटला आणि प्रमुख पाहुणे येतात 11 वाजता. मग त्याच्यापुढे त्यांचं स्पीच होतं 11:15 पासून पुढे. मग रिस्पेक्ट अदर्स टाईम. तर त्याच्यामुळे 10चा टायमिंग दिलाय तर 10 वाजता ते प्रमुख पाहुण्यांचं स्पीच 10, 10:15 पर्यंत सुरू झालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पंक्च्युअल ॲट मीटिंग अँड प्रमोट इन युअर रिप्लायज.
use time saving means of communication and sensitive to culture specific specificity in attitude to time. आता मीटिंग मध्ये सुद्धा पंक्च्युअल असायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉम्प्ट रिप्लाय दिले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर कम्युनिकेशन मध्ये पण टाइम सेव्ह झाला पाहिजे. क्विक रिस्पॉन्ड केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर कल्चरल डिफरन्सेस जे आहेत तर ते सुद्धा कन्सिडर केले गेले पाहिजेत. आता बिझनेस एटिकेट्स जे आहेत तर ते बघतोय आपण. बिझनेस एटिकेट्स मध्ये आता पहिलं आहे इंट्रोडक्शन, द करेक्ट फॉर्म ऑफ इंट्रोडक्शन. ठीक आहे. आता करेक्ट फॉर्म मध्ये तर इथे एक एक्झाम्पल दिलंय की मिसेस राय आहेत तर त्यांना मिस्टर गुप्तांना रिप्रेझेंट करायचंय की म्हणजे मिसेस रायशी मिस्टर गुप्तांची ओळख करून द्यायची. तर मिसेस राय, मे आय प्रेझेंट मिस्टर गुप्ता. ठीक आहे. म्हणजे मी मिस्टर गुप्तांना तुमच्या समोर आणू का, असं त्यांनी पोलाइटली विचारलं. इंट्रोडक्शन. किंवा आता ओके, तर आता इथे बरेच फॉर्म्स आहेत की मिसेस राय, डू यू नो मिसेस सेन. ठीक आहे. तुम्ही त्यांना ओळखता का. तर हे इंट्रोडक्शनचे काही फॉर्म्स आहेत. यू कॅन गो थ्रू दॅट. त्याच्यानंतर आहे फॉर्म्स ऑफ इंट्रोडक्शन टू अवॉइड, जे करायचं नाहीये. आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा एखाद्याचं इंट्रोडक्शन करून देत असतो तेव्हा हा माझा मित्र किंवा ही माझी बहीण, ही माझी आई किंवा ही माझी काकी, मामी, जे कोणी असेल, तर इंट्रोडक्शन अशा पद्धतीने कधीही करायचं नाही. त्या पर्सनचं नाव जे आहे तर ते त्या इंट्रोडक्शन मध्ये आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही रिलेशन सांगणं ही वेगळी गोष्ट, की म्हणजे हा माझा मित्र आणि त्याचं नाव, हे इंट्रोडक्शन प्रॉपर आहे. पण फक्त हा माझा मित्र ही त्या पर्सनची तेवढीच आयडेंटिटी नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अवॉइड करायच्या इंट्रोड्यूस करताना. त्याच्यानंतर आहे हँडशेक करताना. हँडशेक करताना जेव्हा जेंटलमन एकमेकांना भेटतात तर तेव्हा ते इंट्रोडक्शन झाल्यानंतर एकमेकांना हँडशेक करतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जर इंडियामध्ये आहोत तर आता कॉर्पोरेट वर्ल्ड वेगळं आहे, पण तरी सुद्धा एखाद्या लेडीला हँडशेक केलं जातं तेव्हा जास्तीत जास्त 3 वेळा तो हात काय बोलता येईल त्याला, शेक केला जातो. ठीक आहे. उगाचच जास्त वेळ हात हातात पकडून बसणं म्हणजे ते पुन्हा रॉंगफुल वे मध्ये जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर शेक हँड मध्ये पण बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. ते इंटरनेटवर सर्च करायला जाल प्रोफेशनल शेक हँड तर तुम्हाला बघायला मिळतील. पण ते पण एशियन कंट्रीमध्ये, युरोपियन कंट्रीमध्ये, युनायटेड स्टेट्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात शेक हँड्स. त्याच्यानंतर आहे व्हॉट टू से व्हेन इंट्रोड्यूस. जेव्हा आपण हाऊ डू यू डू असा क्वेश्चन करतो की समोरचा पर्सन तुम्हाला त्याचा इंट्रोडक्शन देईल. त्याच्यानंतर टेकिंग लिव्ह ऑफ वन यू हॅव जस्ट मेट. आता एखाद्या पर्सनला जर तुम्ही भेटला असाल आणि तुम्हाला आता निघायचंय, तुमचं काहीतरी काम आहे, तर त्या पर्सनला गुड बाय किंवा आय एम व्हेरी ग्लॅड टू हॅव मेट यू किंवा नाईस मीटिंग यू किंवा एक्सक्यूज मी, यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलल्या गेल्या पाहिजेत. ते हेच एटिकेट्स मध्ये येतं.
त्याच्यानंतर आहे कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन मध्ये पहिला पॉइंट आहे थिंक बिफोर यू स्पीक. आता हे प्रोबॅबली तुम्ही कोणाशी बोलताय याच्यावर डिपेंड करतं, त्याच्यानंतर कुठे बोलताय. आणि हा जनरली थिंक बिफोर यू स्पीक हा क्रायटेरिया आपण रागात निर्णय घेऊ नयेत इथे जनरली बोलतो, कारण आपण रागात खूप जास्त बोलून जातो, पण समोरच्या पर्सनला हर्ट होऊ शकतो, किंवा तुम्ही कल्चरल डिफरन्सेस कन्सिडर न करता पटकन एखादा शब्द बोलून जाता आणि समोरच्याला हर्ट होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून थिंक बिफोर यू स्पीक. त्याच्यानंतर स्ट्राईक अ बॅलन्स. स्ट्राईक अ बॅलन्स मध्ये तुमचं स्पीच जे आहे तर ते खूप जास्त मोठं पण नाही झालं पाहिजे आणि खूप शॉर्ट पण झालं नाही पाहिजे, किंवा कन्व्हर्सेशन असेल. त्याच्यानंतर ट्राय नॉट टू रिपीट युअर सेल्फ. आता ह्याच्यामध्ये बरेच स्पीकर्स जे आहेत, पब्लिक स्पीकर्स, तर ते काय करतात की ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं स्पीच देत असतात, पण ते एकच स्पीच सगळ्या ठिकाणी देऊन चालेल का, तर नाही. मग त्याच्यामध्ये व्हरायटी किंवा स्पीच देताना त्याच्यामध्ये कंटिन्युअसली एकाच पॉइंटचा उच्चार केला जातोय किंवा मागचे रेफरन्सेस दिले जाते, तर ते खूप जास्त बोरिंग स्पीच होईल. त्याच्यानंतर अवॉइड आर्ग्युमेंट्स. त्या डिस्कशन असेल किंवा एखाद्या स्पीच नंतर जर डाऊट्स विचारायला सांगितले असतील, तर तेव्हा त्या पब्लिक जे आहे किंवा तुमचा ऑडियन्स जो आहे तर तो व्हरायटीमध्ये असणार आहे, बल्कमध्ये असणार आहे. तर डिसॅग्री करत असेल किंवा काय, तर ते पॉइंट्स ऐकून घ्यायचे व्यवस्थित. त्या गोष्टी मी तुमच्या आन्सर करायचा प्रयत्न करायचा, पण त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स करत बसायचं नाही. जे शब्द आपण यूज करतो जनरली, त्याच्याऐवजी दुसरे काही शब्द यूज केले गेले पाहिजेत किंवा वाक्य, तर ते इथे दिलेत की नेव्हर से पार्डन मी, हे रूड. इन्स्टेड ऑफ इट यू पार्डन, हे पोलाइट आहे, किंवा एक्सक्यूज मी और सॉरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आय विल ट्राय हे पण यूज करायचं नाही, आय विल. ठीक आहे, हा शब्द यूज करायचा. त्याच्यानंतर मोड्स ऑफ कम्युनिकेशन जर आपण बघायला गेलो, तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे तर ते आहे टेलिफोन, जो इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा मीडियम आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऍडिशनल सर्व्हिसेस, आता टेलिफोन बद्दल वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. त्याच्यातल्या ऍडिशनल सर्व्हिसेस आपण बघूया की नेटवर्किंग आहे, आन्सरिंग मशीन्स आहे, टेलिकॉन्फरन्सिंग आहे, इथरनेट आहे, मल्टीमीडिया फोन्स आहेत. तर ह्यासारख्या गोष्टी आता आपल्याला अवेलेबल झाल्या आहेत. ओके, आता ऍडव्हान्टेजेस ऑफ टेलिफोन काय आहे, तर इट सेव्स टाइम. म्हणजे एखाद्या पर्सनला दुसऱ्या ठिकाणी जायची गरज पडत नाही किंवा पत्र टाकायची गरज पडत नाही. फोन केला, निरोप सांगितला, काम झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर इमिजिएट फीडबॅक येतो किंवा इन्फॉर्मेशन जी आहे पण ती आपण एका ठिकाणी बसून देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे इट प्रोव्हाइड्स इमिजिएट प्रूफ दॅट मेसेज हॅज बीन रिसिव्ड. की फोन केला, फोन उचलला गेला, किंवा आन्सरिंग मशीनवर जर तुम्ही मेसेज सेंड केला असेल आणि तुम्हाला त्याचा रिप्लाय आला, ठीक आहे, की तुमचा मेसेज सेंड झालाय, मिळालाय, हे कळतं. त्याच्यानंतर इट इज पॉसिबल टू करेक्ट मिस्टेक्स ऍट वन्स एज कम्युनिकेशन इज इन द फॉर्म ऑफ कन्व्हर्सेशन. तुम्ही बोलताना मिस्टेक्स ज्या आहेत तर त्या सुधारू शकता. त्याच्यानंतर टेलिफोन कंपनीज प्रोव्हाइड सेव्हरल फॅसिलिटीज टू देअर सबस्क्रायबर्स. सेव्हरल फॅसिलिटीज मध्ये
आता तुमचे बाकीचे म्हणजे पर मिनिट रुपीज ही जी कॉस्ट होती ती डिडक्ट करत करत आता पर पैसे कॉस्ट आली आहे. आधी एका मिनिटाला 10 रुपये कॉस्ट होती, मग 7 रुपये, मग 5, 6, मग 1, मग 60 पैसे अशी करत करत आता कॉस्ट बरीच कमी झाली आहे आता. त्याच्यानंतर डिसएडव्हांटेजेस ऑफ टेलिफोनिंग त्याच्यामध्ये ह्याचं परमनंट रेकॉर्ड राहत नाही आणि त्याचा लीगल पर्पज म्हणून यूज केला जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर आहे की टाइम कन्झ्युमिंग आणि एक्सपेन्सिव्ह आहे, जर रॉंग नंबर लागला असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर फॅशियल एक्सप्रेशन, व्हॉइस मॉड्युलेशन जे आहे, तर ते कन्सिडर केलं जाऊ शकत नाही, की फॅशियल एक्सप्रेशन पण दिसत नाहीत. त्याच्यानंतर आहे रिसिव्हर जो आहे, तर त्याला मेसेज मिळाल्यानंतर, आता मेसेज म्हणजे काय, की एखाद्याचा टेलिफोन बिघडलाच असेल, तर त्याच्याकडची रिंगच वाजणार नाही. ठीक आहे. म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम्स सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे की टाइम डिफरन्सेस, की एखादा पर्सन झोपला असेल किंवा अ, दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण कॉल केलाय, तर तिकडचा टायमिंग आणि इथला टायमिंग मॅच व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मिसयूज होतो बऱ्याचदा फोनवर, की तुम्हाला स्पॅम कॉल्स येत असतात किंवा अनऑथराइज्ड पर्सन्सचे सुद्धा कॉल येतात. त्याच्यानंतर हाऊ टू यूज टेलिफोन इथे त्यांनी दिलंय, की टेलिफोन उचलल्यानंतर एकतर रिंग जी आहे टेलिफोनची, तर ती 1-2 रिंग वाजून दिल्या गेल्या पाहिजेत. मग फोन कामफुली उचलायचा आणि त्याच्यानंतर आपण ग्रीट करतो, की हॅलो. मग समोरच्या पर्सनला काय गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड डे यासारखं ग्रीट करून झाल्यावर समोरचा पर्सन जो आहे, तर तो तुमच्याशी बोलेल. जर तुम्ही फोन केला असेल, तर समोरच्या पर्सनला ग्रीट करून म्हणजे समोरचा पर्सन ग्रीट करेल, त्याला रिस्पॉन्ड करून तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आणि मग बोलायला सुरुवात करायची. त्याच्यानंतर आहे टेलेक्स. टेलेक्स is a name given to a teleprinter device run by the postal department. आता ह्याच्यावर कॉल पण केला जातो आणि ह्याचा फॅक्स म्हणून सॉरी, हे डिजिटल आहे. ह्याचा फॅक्स म्हणून पण उपयोग केला जातो. वर्ल्ड वॉर सेकंडच्या दरम्यान ह्याचा शोध लागला होता. तर ह्याचे ॲडव्हांटेजेस काय आहेत, की रिटर्न कम्युनिकेशन कॅन बी सेंड. त्याच्यानंतर आहे रिसिव्हर ऑफ मेसेज इज नॉट अवेलेबल at time. मेसेज विल बी लेफ्ट ऑन टेलिप्रिंटर मशीन, की रिसिव्हर जर अवेलेबल नसेल तर मेसेज आपण तिथे सेंड करून ठेवू शकतो. जेव्हा तो अवेलेबल असेल रिसिव्हर, तेव्हा त्याला तो मेसेज मिळेल. त्याच्यानंतर बुकिंग इनलँड अँड ओव्हरसीज टेलिग्राम्स बाय कॉन्टॅक्टिंग सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसेस. त्याच्यानंतर ॲडव्हांटेजेस ऑफ बोथ लेटर अँड टेलिफोनिंग. त्याच्यानंतर टेलिग्राम अँड चिपर दॅन अ ट्रंक कॉल सर्व्हिसेस. आधी म्हणजे हे जुन्या काळचं आहे, की टेलिग्राम सर्व्हिसेस किंवा ट्रंक कॉल जे होते, तर त्याच्यापेक्षा हे चिपर सर्व्हिस होती. त्याच्यानंतर डिसएडव्हांटेजेस जे आहेत, की मेसेज डिस्ट्रॉय होऊ शकतो. त्याच्यानंतर लाईन्स ज्या आहेत, तर त्या फ्रिक्वेंटली आउटडेटेड असू शकतात. कनेक्शन्स इझिली अवेलेबल होत नाहीत, जेव्हा गरजेचे आहेत. किंवा इंटरनॅशनल टेलेक्स मेसेज मे रीच अ फॉरेन कंट्री ॲट नाईट when no one is present in the office to receive them. तर हे डिसएडव्हांटेजेस आहेत. त्याच्यानंतर फॅक्स मशीन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे.
तर फॅक्स मशीन जनरली बिझनेस हाऊसेस, बँक्स, गव्हर्नमेंट्स, न्यूजपेपर ऑफिसेस एक्सेट्रा सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, पोलीस स्टेशन्समध्ये वगैरे यूज केले जातात टू सेंड अँड रिसीव्ह डेटा, इन्फॉर्मेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉइस मेल. व्हॉइस मेल जर आपण कन्सिडर केलं तर 24/7 आपण ही सर्व्हिस यूज करू शकतो, की एखाद्याला व्हॉइस मेल सेंड करू शकतो. म्हणजे व्हॉइस मेलचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही व्हॉट्सअपला बघू शकता. तो व्हॉइस मेसेज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे SMS, शॉर्ट मेसेज सर्व्हिसेस, जे तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकता, की किंवा तुम्ही बिझी असताना जर तुम्हाला कॉल येत असेल तर तुम्ही इन मीटिंग म्हणून मेसेज सेंड करून टाकता त्या पर्सनला. त्या मेसेज मध्ये सुद्धा मार्केटिंग टूल आहे मेसेजेस. त्याच्यानंतर पिक्चर आपण सेंड करू शकतो, सिग्नेचर अटॅच करू शकतो. त्याच्यानंतर इट इन्शुअर्स प्रायव्हसी, ब्रेक्स सोशल बॅरियर्स. Messages in India languages can be sent using the Roman script. रोमन स्क्रिप्ट मध्ये मेसेज सेंड करू शकतो. त्याच्यानंतर कॅन बी रीड लेटर अनलाईक अ फोन कॉल विच नीड्स टू आन्सर इमिजिएटली, की मेसेज नंतर वाचता येऊ शकतो. फोन कॉल सारखा इमिजिएटली रिसीव्ह करावा लागत नाही. त्याच्यानंतर टेलिकॉन्फरन्सेस जर आपण कन्सिडर केलं तर ऑडिओ टेलिकॉन्फरन्सेस, की आपण कॉन्फरन्स कॉल जे करतो तर ते ऑडिओ टेलिकॉन्फरन्सेस असतात. त्याच्यानंतर ऑडिओ ग्राफिक टेलिकॉन्फरन्सेस, त्याच्यामध्ये ग्राफिक्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, व्हिडिओ पिक्चर्स जे आहेत तर ते व्हॉइस सोबत शेअर केलेले असतात आणि त्याच्यावर डिस्कशन आणि विथ व्हिज्युअलायझेशन डिस्कशन होत असतं. त्याच्यानंतर आहे कम्प्युटर टेलिकॉन्फरन्सेस. कम्प्युटर टेलिकॉन्फरन्सेस मध्ये टेलिफोन लाईन्स कनेक्टेड टू 2 or more computers and modems, की ऑफिसमध्ये जेव्हा कॉन्फरन्सेस केल्या जातात तर तेव्हा आपण कम्प्युटर थ्रू लाईन कनेक्ट करतो इंटरनेटची किंवा मोडेमची. त्याच्यानंतर आहे व्हिडिओ टेलिकॉन्फरन्सेस. व्हिडिओ टेलिकॉन्फरन्स मध्ये आपण आता साधारण जे लेक्चर्स घेतोय तर ते व्हिडिओ टेलिकॉन्फरन्सेस मध्येच घेतोय, की 2 वे कम्युनिकेशन आहे. मल्टिपल पार्टीज अटेंड करणारे आहेत. त्याच्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये टीव्ही जे आहे, टीव्ही एअरवेज किंवा काही व्हिडिओज जे आहेत किंवा डिफरन्स बघायला गेलो तर म्हणजे इट्स लाईक टेलिकॉन्फरन्सिंग, बट डिफरन्स इज द यूज ऑफ डिफरंट टेक्नॉलॉजीज, की टेक्नॉलॉजीज दुसऱ्या यूज केल्या जातात. म्हणजे आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी जर बघायला गेलं तर आपण स्काईप यूज करतो. त्याच्यानंतर आहे की त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे, की फेस टू फेस कम्युनिकेशन करता येतं. त्याच्यानंतर इझिली कोलॅबरेटिव्ह वर्क अँड इफिशियन्सी, की आता पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये वर्क फ्रॉम होम करणारे बरेच जण आहेत, मग त्यांच्या मीटिंग्स ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सवरच होतात. त्यांचे वर्क करंट स्टेटस जो आहे तर तो कन्सिडर केला जातो, ऐकला जातो, डिस्कस केला जातो. त्याच्यानंतर नॉलेज अँड इन्फॉर्मेशन जे आहे तर ते इझिली शेअर करता येतं टू इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ पर्सन.
त्याच्यानंतर कम्युनिकेशन फ्लेक्झिबिलिटी आहे. तर डिसएडव्हान्टेज काय आहे, तर ब्लॉकेज ऑफ स्पेस, त्याच्यानंतर हेवी कॅपिटल कॉस्ट अँड नॉट अफोर्डेबल बाय बिझनेस हाऊसेस ऑफ स्मॉल साईज अँड स्केल. स्मॉल बिझनेसेस जे आहेत तर त्यांना टेलिकॉन्फरन्सिंग मेथड जे आहे तर ती अफोर्ड करता येऊ शकत नाही, त्याला जास्त कॉस्ट लागते, मेंटेनन्स कॉस्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी पीसी, कम्प्युटर, त्याच्यानंतर लॅपटॉप्स असतील किंवा इंटरनेट आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी हाय कॉस्ट लागते. त्याच्यानंतर सॅटेलाइट कॉन्फरन्स जी आहे तर ती सेम व्हिडिओ कॉन्फरन्स सारखी असते, पण त्याला मीडियम जे आहे किंवा कनेक्टिव्हिटी जी आहे तर ती सॅटेलाइटची यूज केली जाते. नेक्स्ट आहे टिप्स फॉर सक्सेसफुल टेलिकॉन्फरन्सेस. Teleconference coordinate should remind participants of teleconference etiquette, speak with guest presenters ahead of time to find out their requirement, remind participant of one speaker at time rule, introduce guest speaker. की टेलिकॉन्फरन्सेसचे कॉर्डिनेटरने काय रूल्स लक्षात ठेवायला पाहिजेत, की पार्टिसिपंट्सना रूल आधी सांगितले गेले पाहिजेत. एका स्पीकरने एका वेळी बोलायचं, हा रूल असायला पाहिजे. त्याच्यानंतर जे गेस्ट आहेत तर त्यांचं इंट्रोडक्शन झालं पाहिजे. त्याच्यानंतर टेलिकॉन्फरन्सेस अटेंडीज आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, की नो हाऊ टू म्यूट युअर लाईन. तुम्हाला मुळात टेक्नॉलॉजी कशी यूज करायची ते कळायला पाहिजे. तुमचं डेमॉन्स्ट्रेशन झालं पाहिजे. तुम्ही म्यूट असायला पाहिजे बाकीचे बोलत असताना. तुमच्याकडच्या व्हॉइसनी दुसऱ्याला डिस्ट्रॅक्ट किंवा डिस्टर्ब होता कामा नये. अव्हॉइड युजिंग सेल फोन्स. त्याच्यानंतर प्रोफेशनलिझम मेंटेन केलं पाहिजे. त्याच्यानंतर इंट्रोड्यूस वनसेल्फ बिफोर स्पीकिंग. जेव्हा बोलताय तेव्हा तुमचं नाव सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट दी टेलिकॉन्फरन्स कोऑर्डिनेटर इफ एक्सपिरियन्सिंग एनी चॅलेंज. की काही प्रॉब्लेम येत असेल तर टेलिफोन टेलिकॉन्फरन्स कोऑर्डिनेटरला कॉन्टॅक्ट केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावर मिळालेलं जे सोल्युशन आहे त्याच्यानंतर त्याचा फीडबॅक दिला गेला पाहिजे, की हा इज इट रिअली वर्क ऑर नॉट. त्याच्यानंतर फॉलोअप आहे. नेक्स्ट आहे कम्प्युटर्स. कम्प्युटर्स तुम्हाला माहिती आहेत जे आपण आता रोज यूज करतो. कम्प्युटर्स असतील, लॅपटॉप्स असतील. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर बघूया काही, की एकतर सिंपल अँड कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन इझिली कॅल्क्युलेट करता येतो कम्प्युटरवर. त्याच्यानंतर लार्ज क्वांटिटी ऑफ डेटा आपण स्टोअर करू शकतो. हाय स्पीड आहे. त्याच्यानंतर डेटा अँड मेसेज कॅन बी चेंज अँड ॲडेड ॲट विल. कधीही डेटा चेंज करू शकता, ॲड करू शकता. त्याच्यानंतर मेसेजेस सेंड करू शकता, रिप्लाय देऊ शकता. रिलायबल, डिपेंडेबल अँड एरर फ्री टेक्नॉलॉजी आहे. यूज ॲट होम, ॲट ऑफिस, दी स्टडी. त्याच्यानंतर डज दी वर्क मेनी पीपल इन नेक्स्ट टू नो टाइम. देन ॲट प्राइजेस ऑफ पीसीज आर फॉल अँड मिडल क्लास फॅमिलीज कॅन अफोर्ड देम. त्या कम्प्युटरचे सगळे ॲडव्हान्टेजेस तुम्हाला माहित आहेत. डिसएडव्हान्टेजेस जे आहेत तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आहे. कम्प्युटर म्हणजे रोबोटच आहे तो. तर ह्युमन माइंड जे आहे तर त्याच्याशी तो एक्झॅक्टली मॅच करू शकत नाही, कारण ती शेवटी मशीन आहे. त्याच्यानंतर आहे पीपल हॅव टू ट्रेन अँड टॉट हाऊ टू यूज कम्प्युटर्स. त्याच्यानंतर पीपल लूज जॉब्स इन ऑफिस अँड फॅक्टर्स ॲज कम्प्युटर्स आर इन्क्रीजिंगली यूज. की जे मॅन्युअली काम होत होतं ते कम्प्युटरने होतंय, तर अनेक जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत तर त्या रिड्यूस झाल्यात त्याच्यामुळे. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ मेंटेनन्स इज क्वाईट हाय.
कम्प्युटर गेट्स आउटडेटेड व्हेरी फास्ट, कारण नवीन नवीन टेक्नॉलॉजी अपग्रेड होत चालली आहे. त्याच्यानंतर improperly use or program could be very annoying and frustrating. की त्याचा यूज जो आहे तर तो व्यवस्थित किंवा चांगल्या पद्धतीने किंवा कंटिन्युअस यूज असेल तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं. त्याच्यानंतर आहे इंटरनेट अँड ईमेल. आता इंटरनेट आणि ईमेल हे वेगळं शिकवायची गरज नाहीये. इंटरनेटचा यूज तुम्ही करता, व्हॉट्सअप, फेसबुक आहे, सोशल मीडियासाठी तुम्ही यूज करता. त्याच्यानंतर टिकटॉक सारख्या सोशल मीडियावर तुम्ही व्हिडिओज पोस्ट करत असता किंवा आता लेक्चर सुद्धा इंटरनेट थ्रूच ऐकताय. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे. तुम्हाला जे असाइनमेंट्स सबमिट करायला सांगितल्या जातात तर त्या मेल्सवर सबमिट करायला सांगितल्या जातात. त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा माहिती आहे. आता नेटिकेट म्हणजे नेटवर्क एटिकेट जे आहेत तर ते बघूया आपण. त्याच्यामध्ये पहिलं आहे डू नॉट यूज कॅपिटल लेटर्स, की जेव्हा तुम्ही ईमेल सेंड करता तर तेव्हा त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स जे आहेत तर ते यूज करायचे नाहीत, कारण ते लाऊड रिप्रेझेंटेशन करतात. त्याच्यानंतर रिमेंबर यू आर नॉट टॉकिंग टू मशीन बट अनदर पर्सन, की जेव्हा तुम्ही इंटरनेटचा यूज करता, एखाद्या पोस्टवर कमेंट करत असता तर तेव्हा ह्या गोष्टीचा विचार करायचा की तुम्ही मशीनशी नाही एखाद्या पर्सनच्या इमोशन्सवर कमेंट करत असता. तर त्याच्यामुळे विचार करून बोलावं सोशल मीडियावर. त्याच्यानंतर यूज शॉर्ट सेंटेन्सेस, शॉर्ट पॅराग्राफ अँड करेक्ट ग्रामर. देन मेक शुअर एव्हरीथिंग इज राईट बिफोर यू हिट सेंड बटन. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ इंटरनेट. ऍडव्हान्टेज तुम्हाला माहित असतीलच की तुम्हाला जेव्हा इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते तर तेव्हा पीसीच्या स्मॉल स्क्रीनवर सुद्धा तुम्ही अख्खी लायब्ररी ओपन करून, म्हणजे तुम्हाला खूप जास्त नॉलेजेबल गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सोर्सेस ओपन होतात, तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. त्याच्यानंतर टेक्स्ट, ग्राफिक्स, व्हिडिओज, पिक्चर्स, ऑडिओज शेअर करू शकता. त्याच्यानंतर आहे अब्रॉडला कॉन्टॅक्ट करू शकता, टेलिफोन लाईन असेल, व्हिडिओ कॉल आहेत. त्याच्यानंतर ईमेलची कॉस्ट जी आहे तर त्याच्या आसपास तुम्हाला इंटरनेट यूज करायची कॉस्ट म्हणजे कमी पडते, की एखादा लेटर सेंड करणं आणि मेल सेंड करणं. त्याच्यानंतर information, knowledge, news can be shared worldwide. Government find it difficult to ban and prohibit this free way. त्याच्यानंतर टेलिमार्केटिंग और प्रमोशन ऑफ प्रोडक्ट्स इज पॉसिबल विदाउट युजिंग सेल्समॅन अँड लेटर्स. तर हे सगळे ऍडव्हान्टेजेस झाले इंटरनेटचे, की तुम्ही वर्ल्ड वाईड कुठली इन्फॉर्मेशन शेअर करू शकता, ऍक्सेस करू शकता. गव्हर्नमेंटचं पण त्याच्यावर खूप जास्त बॅन करता येऊ शकत नाही, रिस्ट्रिक्शन्स असू शकत नाहीत. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस आपण नीट बघूया, की त्याच्यात खूप जास्त वेळ जाऊ शकतो कनेक्ट होण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरं आहे की एखाद्या वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट वर जाण्यासाठी पण जास्त वेळ जाऊ शकतो. दुसरं आहे हॅकर्स. हॅकिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इंटरनेटवरचा. तुमची कॉन्फिडेन्शियल आणि सिक्रेट इन्फॉर्मेशन हॅक होऊ शकते. त्याच्यानंतर
इंटरनेट यूज करताना ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस करायची गरज आहे. म्हणजे तुम्ही चुकीचे ऑप्शन्स सिलेक्ट केले असतील, तर तुम्ही दुसरा पर्सन तुमचे इन्फॉर्मेशन आहे, डेटा आहे, तर तो यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे नेट सर्फिंगला तुम्ही ॲडिक्टेड होऊ शकता. त्याच्यानंतर व्हायरसेस जे आहेत तर त्याच्यामुळे तुमचं मशीन जे आहे, तर ते डाउन होऊ शकतो, तुमचा डेटा जाऊ शकतो. त्याच्यानंतर पॉर्नोग्राफी सारखे अ, 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 व्हिडिओज जे आहेत किंवा रिलेटेड डेटा जो आहे, तर तो अ, बघितला जातो बाय चिल्ड्रन. नेक्स्ट आहे कॉपीराइट जे आहेत, तर त्याचं पालन केलं जात नाही. कारण आपण नेटवरून पटकन कुठली तरी इमेज बघतो, ती कॉपी पेस्ट करतो. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवर ती इमेज लावता. पण कॉपीराइटचे इश्यूज पण होऊ शकतात. ईमेल्स आपण बघितलंय. आता ॲडव्हांटेजेस ऑफ ईमेल बघूया आपण. त्याच्यामध्ये एकतर तुम्ही मेल पटकन सेंड करू शकता. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मेल सेंड होतो आणि नंबर ऑफ पर्सनला त्याला लिमिट नाहीये. त्याच्यानंतर त्याला खूप लो कॉस्ट लागते मेल सेंड करण्यासाठी. त्याच्यानंतर क्विक डिस्ट्रिब्युशन, की नंबर ऑफ पर्सनला तुम्ही सेंड करू शकता. फ्लेक्सिबिलिटी आहे, की एखादा मेल चुकला असेल, तर तुम्ही त्याच्यात करेक्शन करून पुन्हा रिसेंड करू शकता. त्याच्यानंतर अटॅचमेंट ईझी आहेत, की त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स, क्लिप्स आहेत, साउंड रेकॉर्डिंग आहेत, ते अटॅच करू शकता. अपवर्ड कम्युनिकेशनसाठी बेस्ट वे आहे, की त्या पर्सनला तुम्ही इन पर्सन भेटणं पॉसिबल नसतं किंवा लेटर सेंड करणं पॉसिबल नसतं. तर तेव्हा मेल थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता डिसएडव्हांटेज काय आहे, की स्पीड हा ॲडव्हांटेज पण आहे, डिसएडव्हांटेज पण आहे. डिसएडव्हांटेज अशासाठी, की त्याच्यामध्ये काही एरर असेल, तर पटकन मेल सेंड झाला, तर तुम्ही तो कॅन्सल करू शकत नाही. तुम्हाला दुसरा मेल करावा लागतो आणि मग डिपेंड करतं, की तो किती इम्पोर्टंट होता आणि त्याच्यावर तुमचं इम्प्रेशन ठरतं. त्याच्यानंतर डिग्री ऑफ फॉर्मॅलिटी, की खूप फॉर्मॅलिटी त्याच्यात फॉलो करावी लागते. फ्रेंडली कम्युनिकेशन होत नाही. त्याच्यानंतर सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे, कारण सायबर क्राईम्स खूप जास्त इन्क्रीज होतायत. स्पॅम मेसेजेस तुम्हाला येत असतात. आता लास्ट पॉइंट जो आहे, तर तो आहे इम्पॉर्टन्स, ॲडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ डिफरंट मोडेम्स. आता हे आपण बघितलेलं आहे. आता इथे फक्त ही एक छोटीशी केसलेट आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सगळे आतापर्यंतचे आपण जे म्हणजे टेलिफोन आहे, टेलेक्स आहे, फॅक्स आहे, कॉम्प्युटर आहे, तर ते जे डिस्कस केलं, तर त्याच्यावर ते केसलेटवर ते इथे डिस्कशन आहे, की ते चांगल्या गोष्टींसाठी यूज केले गेले पाहिजेत किंवा त्याचा यूज कसा केला गेला पाहिजे, बिझनेसमध्ये त्याचं किती इम्पोर्टन्स आहे. ठीक आहे. आता तिसरा टॉपिक संपला आपल्या इथे. उद्याच्या लेक्चरला आपण फोर्थ टॉपिक बघणार आहोत.